मी आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज मी तुम्हाला एका अशा नवीन टूल विषयीची माहिती देणार आहे। हा जो काही टूल आहे तुम्ही एखाद्या जत्रेमध्ये बघितलेला असेल, पण त्याचा वापर कसा केला जातो आजपर्यंत आपल्याला माहिती नसेल आणि आपण हा जत्रेमध्ये नेहमी बघतो। आणि आज याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही जत्रेमध्ये अशा पद्धतीचं TLMs बघितलं तुम्ही टूल जर बघितलं खेळणीसाठी, तर नक्कीच त्याला घ्या आणि त्याचा वापर करा। तर तो जो काही टूल आहे तो टूल म्हणजेच माझ्याकडे असलेला अबॅकस। तर हा जो काही आहे अबॅकस, या अबॅकसचा वापर आपण कसं करू शकतो आणि या अबॅकसला आजही जगामध्ये वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये वापरलं जातं। कारण हा जो काही अबॅकस आहे, हा अबॅकस मेंदूची जी काही कार्य करण्याची जी काही गती आहे ती गती वाढवतो। विचार करण्याची जी काही क्षमता आहे ती विचार करण्याची क्षमता आणखी जास्त दृढ होते। त्यामुळे या अबॅकसचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करणे सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे। सर आहे आपला अबॅकस। आता या अबॅकसमध्ये तुम्ही बघू शकता रंगीबिरंगी रंगाच्या मनी या ठिकाणी आहेत आणि एकूण मनी किती आहेत, तर इथून जर तुम्ही 1 पासून जर स्टार्ट केलं तर सर्वात शेवटचं जर तुम्ही काउंट केलं तर हा येईल 100। तर अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण 100 मनी आहेत। आता या 100 मन्यांचा जो काही वापर आहे तो 100 मन्यांचा वापर आपण बेरीज वजाबाकी करत असताना ते कसं करूया ते आपण या ठिकाणी बघूया। तर सर्वात आधी मी काय करतो, बेरीज जर मला जर या ठिकाणी जर करायची असेल तर मी फळ्यावर काय लिहिणार, सर्वात आधी बेरीज। ओके, मी या ठिकाणी बेरीज लिहिलं। आता बेरीज लिहिल्याच्या नंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळी बेरीज लिहितो त्यावेळी या ठिकाणी बेरीजचं चिन्ह विद्यार्थ्यांना माहिती आहे का ते सर्वात आधी खात्री करून घ्या। त्यानंतर बेरीज म्हणजे काय, तर एक संख्या दुसऱ्या संख्येमध्ये मिळवणे ही सुद्धा संकल्पना विद्यार्थ्यांना माहिती आहे का ते बघा। माहिती असेल तर खूप चांगलं। त्यानंतर छोटे छोटे उदाहरणं विद्यार्थ्यांना द्या, जसं की निलेश या एका विद्यार्थ्याला पुढे बोलवा तुम्ही। निलेश हा विद्यार्थी पुढे येईल। निलेशला 5 मनी। त्यानंतर रीताला तुम्ही 5 मनी। तर अशा पद्धतीने 2 विद्यार्थ्यांना पुढे बोलवा आणि दोन्ही विद्यार्थ्यांना पुढे बोलवून यांना सांगा की तुमचे जवळ असलेले दोन्ही मनी तुम्हाला काय करायचे आहेत, एकत्र करायचे आहेत आणि हे जे काही मनी आहेत हे मनी तुम्हाला योगेशला द्यायचं आहे। आता योगेशला या ठिकाणी प्रश्न मुलांना विचारायचे की एकूण योगेशला किती मनी मिळतील। ओके, आता या ठिकाणी एकूण योगेशला किती मनी मिळतील यासाठी आपण या अबॅकसचा वापर करूया। तर कसं, तर सर्वात आधी आपण काय करणार, निलेशला बोलवणार। आता निलेशला या ठिकाणी निलेशला बोलवल्याच्या नंतर निलेशकडे किती 5 मनी, तर निलेशला आपण सांगू या ठिकाणामधून तुला 5 मनी घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5। आता निलेशने 5 घेतले। त्यानंतर पुन्हा रीताला आपण काय केलेलं आहे, 5 मनी दिलेले आहेत। त्यांना रीताला सांगा तुला 5 मनी घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5। आता हे जे काही मनी आपल्याला या ठिकाणी एकूण दिसत आहेत, तर हे एकूण दिसत असलेले संपूर्ण मनी हे कोणाचे झाले, योगेशचे। मग योगेशकडे टोटल एकूण किती मनी योगेश या ठिकाणी येईल आणि काउंट करेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अशा पद्धतीने 5 अधिक 5 एकूण 10। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना काही मनी देऊन उदाहरणे तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता। 10 अधिक 12 अशा पद्धतीचे लहान लहान उदाहरणे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। त्यानंतर 20 अधिक 13। तर असे छोटे छोटे उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना स्वतः हा एक विद्यार्थी, बी हा एक विद्यार्थी आणि एकूण किती होईल असं उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना आपण बेरीज शिकवू शकतो। तशाच पद्धतीची वजाबाकीसुद्धा आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो। तर वजाबाकी शिकवत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही संकल्पना विद्यार्थ्यांची स्पष्ट करा। हा वजाबाकीचं चिन्ह आहे, ही एक गोष्ट। त्यानंतर वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येमधून काय करतो आपण, लहान संख्या वजा करतो। सर्वात महत्त्वाचं आहे, लहान संख्या आपण काय करतो, वजा करतो आणि तो जो काही उत्तर येतो तो असतो आपला उत्तर। तर या ठिकाणी मी आणखी पुन्हा एकदा एक उदाहरण घेतो की योगेशकडे 10 मनी आहेत, त्यातील 2 मनी त्याने रीताला दिले। तर आता योगेशकडे किती मनी उरले।
आता हा जो काही उदाहरण आहे, हा उदाहरण आपल्याला या पद्धतीने याचा वापर करून करायचा. आता योगेशकडे किती आहेत? 10 मनी आहेत. तर योगेश येईल सर्वात आधी. योगेश काय करेल? याला पुढे 1 2 3 अशा पद्धतीने 10 वेळा काय करेल? मोजेल. हे मोजून झाल्याच्या नंतर आता काय करणार आपण? योगेशला सांगणार, बाळा योगेश तू काय कर, तुझ्याजवळ असलेले जे काही 2 मनी आहेत ते 2 मनी तू रीताला देऊन दे. आता ही झाली रीताचे मनी, हे झाले योगेशचे मनी. आता योगेशला सांगायचं, योगेश बाळा तुझ्याकडे किती मनी आहेत? 1 2 3 4 5 6 7 and 8. तर अशा पद्धतीने योगेश काय म्हणेल? माझ्याकडे आता 8 मनी आहेत. मग अशा पद्धतीने याला तुम्ही मांडणी करा. 10 मायनस एककाच्या खाली एकक आणि दशकाखाली दशक. तर एककाच्या खाली एकक, आपल्याकडे दशक नाही. मग 10 मधून 2 गेले, मग जातात का? नाही. मग आपण काय करणार? 0 या ठिकाणी काढलं, या ठिकाणी असलेला 1 आपण या ठिकाणी घेतलं, म्हणजे हे झाले 10. 10 मधून 2 गेले 8. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलं? तर वजाबाकी केली. तसंच आपण गुणाकारही सुद्धा या ठिकाणी करू शकतो. आता गुणाकार करत असताना सर्वात आधी विद्यार्थ्यांना गुणाकाराचं चिन्ह समजावून सांगा. त्यानंतर याचा अर्थ जो काही होतो तो तुम्ही वेळा म्हणजेच टाइम्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जसं की 7 गुणिला 3. आता 7 गुणिला 3 म्हणजेच काय? तर 7 किती वेळा? 3 वेळा. तर 3 वेळा म्हणजेच त्याचं उत्तर आपण या ठिकाणी बघूया. तर आपल्याला जर आता 7 गुणिला 3, आता यापैकी आपल्याला 7च्या पाळा माहिती असायला पाहिजे किंवा मग 3च्या पाळा माहिती असायला पाहिजे. तर या ठिकाणी मुलांना 3चा पाळा माहिती आहे. मग 3चा पाळा पूर्ण मुलांना लिहायला सांगा 30 पर्यंत, तो वाचायला सांगा. वाचून झाल्याच्या नंतर मुलांना विचारा की बाळा तुम्ही ज्यावेळी 3चा पाढा 7 वेळा म्हणतात त्यावेळी तुमचं उत्तर किती येतो? 21. आता अबॅकसमध्ये सुद्धा आपल्याला हीच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करायची. आता ही कशी करू शकतो? तर 3 आहे या ठिकाणी, म्हणून 3 विद्यार्थ्यांना बोलवू शकता किंवा एका विद्यार्थ्याला बोलवू शकता. आता जसं मी योगेशला बोलवतो, योगेशला या ठिकाणी बोलविल्याच्या नंतर मी काय सांगतो योगेशला की तुला काय करायचं आहे? हे जे काही 7 मनी आहेत, 7 मनी तुला 3 वेळा काय करायचं आहे? मोजायचे आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 एक वेळ झालं. त्यानंतर पुन्हा 2 वेळा, 2 वेळ झालं. त्यानंतर पुन्हा 3 वेळा. आता योगेशने काय केलं? एका वेळी या ठिकाणी पूर्ण मोजून घेतले. आता हे जे काही आहेत मोजत असताना एक 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 विद्यार्थ्यांना मोजायला सांगा. हे झाल्याच्या नंतर योगेशला सांगा की पूर्ण हे काय करायचं आता तुला मोजायचे आहेत. तर योगेश तुम्हाला काय सांगेल? माझ्याजवळ एकूण 21 मनी आहेत. म्हणजेच 7 गुणिला 3 या ठिकाणी 21 असं उत्तर आपण करू शकतो. तसंच या ठिकाणी आता आपण बघूया की भागाकार या अबॅकसद्वारे आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो. त्यासाठी सर्वात आधी विद्यार्थ्यांना हे समजवा की भागाकाराचे चिन्ह अशा पद्धतीचे असतात किंवा भागाकार याही पद्धतीमध्ये लिहिला जातो किंवा मग भागाकार याही पद्धतीमध्ये या ठिकाणी काही संख्या असतात, या ठिकाणी काही संख्या असतात. ओके, तर अशा पद्धतीने भागाकार हा लिहिला जातो. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न वाचूया आपण की 25 मनी राजेशकडे 25 मनी आहेत, त्यांना 5 विद्यार्थ्यांमध्ये वाटून द्यायचं आहे. तर मग प्रत्येक 5 विद्यार्थ्यांकडे किती किती मनी असतील. आता या ठिकाणी राजेशला काय करायचं? सर्वात आधी बोलवायचं पुढे. राजेश पुढे आल्याच्या नंतर त्याला सांगू आपण की पूर्ण या ठिकाणी तुला काय करायचे आहेत? 25 मनी घ्यायचे आहेत. तर मी आता या ठिकाणी पूर्ण एका वेळी घेतो, पण काय करायचं आपल्याला? 1 2 3 4 5 सर्वात शेवटी 25 पर्यंत आपल्याला काउंट करायचं आहे. हे काउंट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? 5 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचं आहे. म्हणून साध्या आणि सोप्या भाषेमध्ये 5 विद्यार्थी तुम्ही बोलवून घ्या. 5 विद्यार्थीला बोलवून घेतल्याच्या नंतर त्यांना सांगा की तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? समान समान भागामध्ये आपल्याला 5 मनी घ्यायचे आहेत. आता 5 मनी घेत असताना हा 5 घेईल, हा 5 घेईल, एक विद्यार्थी त्यामधून 5 घेतोय. आणि आता या ठिकाणी काय केलं आपण? तर हे जे काही आपल्याकडे 25 मनी होते त्या 25 मन्यांना 5 भागामध्ये आपण डिवाइड केलं सारख्या भागामध्ये. आता एकाकडे किती आहेत? 5. 1 2 3 4 5. आता हेच आपण काय करणार या ठिकाणी? 25 भागीला 5 आपण करू, त्यावेळी आपलं जे काही उत्तर आहे ते सुद्धा 5 येईल. ओके, त्यानंतर तुम्ही याला अशाही पद्धतीने सोडवू शकता. 25 भागिले 5, 5 5 25 उरले 0. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी भागाकारामध्ये सुद्धा या अबॅकसचा वापर करून विद्यार्थ्यांना सहज आणि साध्या पद्धतीने गणितातील ज्या काही क्रिया आहेत, बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकार, हे आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. धन्यवाद.